पाहू शकता अत्यंत जीर्ण, मोडकळीस आलेला, सडलेला आणि गंजलेला असा हा पूल होता। तरी सुद्धा प्रशासनानं या पुलासाठी काहीच प्रयत्न बांधकामासाठी केले नाहीत का? याचं ऑडिट कधी झालं होतं? कोणत्या वर्षी याचं ऑडिट झालं होतं? जर ऑडिटमध्ये जो आहे या मृत्युमुखी पडले आहेत आणि 7 लोक पाण्यामध्ये असल्याची शक्यता स्थानिक सांगतायत। मदत कार्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। धन्यवाद आहे आमचे प्रतिनिधी तिथे उपस्थित आहेत आणि स्थानिक आमदार सुनील शेळके यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। सुनील शेळके यांनी मगाशी सांगितलं होतं त्याप्रमाणे हा पूल प्रतिबंधित होता, मात्र पुलासाठी कोणताही काळजी घेण्यात आली नव्हती। हे सुद्धा तितकंच मोठं सत्य सध्या समोर येत आहे। इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून मोठी दुर्घटना झालेली आहे। मृत्यूचा पूल जर याला म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही, कारण की काही जणांचा यामध्ये जीव सुद्धा गेलेला आहे। आकडा अजून स्पष्टपणे समोर आलेला नाही, मात्र अर्थातच काही जखमी झालेत आणि काही लोकांनी आपले प्राणही गमावलेले आहेत। आताची सर्वात मोठी बातमी तुम्ही पाहताय पुण्यातून मावळमधून। ही अत्यंत धक्कादायक आणि चीड आणणारी बातमी समोर येते। मावळमध्ये इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून 20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची भीती वर्तवण्यात आलेली आहे। यातील आतापर्यंत जो आकडा आपल्या हातात आलेला आहे तो म्हणजे 6 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। घटनास्थळी पर्यटकांना वाचवण्यासाठी एनडीआरएफच्या 2 टीम दाखल झालेल्या आहेत। पोलीस प्रशासन स्थानिकांकडून पर्यटकांना वाचवण्याचं काम सुरू आहे। घटनास्थळी साधारण 20 ॲम्ब्युलन्स पोहोचले असून जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले। आपण पाहतो पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा या ठिकाणी असण्याचा या ठिकाणी सांगण्यात येत आहे। बऱ्याचदा यातून धोकादायक वाहतूक देखील केली जात होती, परंतु पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा या ठिकाणी अनेक पर्यटक ये जा करत असतात। परंतु पुलाला अनेक वर्ष झाल्यानंतर देखील या पुलाची दुरावस्था त्याच्या लक्षात येत नव्हती, परंतु मध्यंतरीच्या काळात अनेक देखील या ठिकाणी मागणी लवकर या ठिकाणी नवीन पुलाचं काम, परंतु हा जुना पूल तोपर्यंत बंद करू नये अशी या स्थानिक नागरिकांची या ठिकाणी मागणी होती। परंतु असं असताना देखील बाहेरचे जास्त पर्यटक या ठिकाणी येत असल्याने या पुलाची दुरावस्था आणखीन वाढली आणि त्यामुळेच हा अपघात झाला असं या ठिकाणी जवळपास 100 लोकांच्या आसपास या पुलावर लोक एका वेळेस थांबली होती। काही टू व्हीलर, काही दुचाकी देखील त्या ठिकाणी होत्या आणि पुलाची क्षमता आणि वाढलेलं वजन, लोकांचं वजन, वाहनांचे वजन हे पाहता दोन्ही बाजूनी पुलाने आपला जो सपोर्ट होता तो तुटला। त्यामुळे तो प्रत्यक्षदर्शी खाली पडल्यानंतर त्यातले पर्यटक काही वाहून गेलेत, काही त्या पुलाच्या आतमध्ये पुलाला दोन्ही बाजूनी जाळी होती आणि त्या जाळीमध्ये काही पर्यटक अडकल्याची भीती या ठिकाणी व्यक्त करायला त्यातल्या काही लोकांना काढण्याचं काम युद्धपातळी सुरू आहे आणि जेणेकरून काही वाहून गेलेत त्यांना देखील आमच्या इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी असतील, काही स्वयंसेवी संस्था असतील, पोलीस खातं असेल। मी पाहताय प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलेले, साधारण 50 ते 100 माणसं एकाच वेळी या पुलावर होती। यासह दुचाकी सुद्धा होत्या आणि अर्थातच या पुलानं त्यानंतर या पुलाचं संपूर्ण तोल गेला आणि पूल खाली कोसळला। यामध्ये काही दोन्ही बाजूला आपण जर पाहिलं तर दोन्ही बाजूला सुरक्षा जाळी आहे